तर वेताळ स्पोर्ट प्रथम नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सलामीचे सलामवीर निखिल आणि संदेश. क्षेत्ररक्षण सज्ज, क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलेला दिसतोय या सामन्यामध्ये. टाळ्यांच्या कडकडाटाने दोन्ही सलामवीर मैदानामध्ये संदेश निखिल आणि संदेश. ओ संदेश आणि निखिल ओपनर जोड़ी करेंगे कड़ी. आणि पहिला गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवज्योत. नागाव एक्सप्रेस नवज्योत करता प्रत्येक बॉलात विकेट घेतलास 500 रुपये. निखिल बंटी भोईर कडून. स्कोरर रेडी झाल्यावर आपण आवाज द्यायचा आहे. फक्त नवजोत भगत साठी प्रत्येक बॉलात 500 रुपये. विकेट 6 बॉलात 6 विकेट घेतले. 3500 रुपये 500 एक्स्ट्रा. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू नवज्योत टू संदेश. वेगवान चेंडू हलक्या हाताने क्लिक केला. क्षेत्ररक्षक सज्ज. चेंडू अडवण्यात यश मिळाला. त्याचप्रमाणे टीम वेताळ संघाचं खातं उघडलं फलंदाज संदेश याने. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही एक्झिबिशन मॅच. भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी मैदान चारही दिशेने कचाकच भरलेला आहे. पुढील चेंडू नवज्योत टू निखिल. यावेळेस मात्र निखिल कैसा मारा. निखिल याने सुंदर असा फटका काढला. कैसा चौकार. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 अंकावर. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केलेला चेंडू डायरेक्ट हिट. पंचांकडे दात मागत असताना पंच परिपूर्ण नाकारतायत. आणि त्याच दरम्यान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 अंकावर. नवज्योत टू संदेश. यावेळेस मात्र फक्त पुश केला आणि त्याच दरम्यान एकदा पळून काढले. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ चालू. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. नवज्योत याने सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आणि फलंदाजी देखील चांगले. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया पुढील चेंडूवर घडतं काय. यावेळेस मात्र झोपून मारण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक बीट. त्याच दरम्यान एकदा बॉलून काढले लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्येत वाढ. 8. शेवटचा चेंडू शेष. यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केला चेंडू. तालमेल नाहीये, कॉलिंग नाहीये आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद.
एक विकेटच्या नुकसानामुळे चांगलं षटक नवज्योतने हाताळलं. एक चौकार येऊन सुद्धा कुठेतरी कमबॅक करून दिला आपल्या संघाला आणि फक्त 8च धावा खर्च केल्या. एक षटक समाप्तीनंतर टीम वेताळ स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 1 विकेटच्या नुकसानामुळे 8. पुढील फलंदाज सॅगी. आणि पुढील गोलंदाज नितीन. नितीन टू निखिल. यावेळेस मात्र झोपून मारण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजाला माहिती आहे वारंवार फलंदाज तेच फटके खेळतो आणि त्याच नियंत्रणाने गोलंदाजी करत असताना नागाव संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना सध्या तरी चांगली अशी कामगिरी दिसते या मॅचमध्ये. पुढील चेंडू नवीन आलेला फलंदाज सॅगी आणि गोलंदाज नितीन. वेगवान चेंडू आणि वेगवान उत्तर. अगदी वाट पाहिली आणि वाट लावली. सुंदर असा फटका बघितला. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि सुंदर चाबूक शॉट आणि चौकाराच्या मदतीने टीम वेताळपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस काय घडलं मैदानामध्ये. निर्धाव चेंडू. कमबॅक गोलंदाज नितीन याचा. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तेथे सज्ज ठेवला होता आणि एकच धावाने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर. सध्या तरी दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या देखील चांगली आहे 14 आणि 1 विकेट. मात्र इथून मात्र दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र सुंदर फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गॅप पाहिलं होतं परंतु चित्याच्या गतीनं क्षेत्ररक्षक धावत आला आणि चेंडूला मात्र अडवण्यात यश मिळालं आणि आपल्या संघासाठी ज्या 3 धावा अडवल्या महत्त्वाच्या खूपच छान आणि त्याच्यासाठी टाळ्या देखील जोरदार झाल्या. क्षेत्ररक्षक होता तो हेमंत. पुढील चेंडू नितीन. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकने डायरेक्ट थ्रो केला होता. पंचांकडे दात पंच परिपूर्ण नाकारतायत. त्याच दरम्यान हा लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव बॉलून काढले आणि षटक समाप्तीचा इशारा. 2 षटक समाप्तीनंतर टीम वेताळपाडा संघाची धावसंख्या आहे ती 16. 8.00च्या सरासरीने टीम वेताळपाडा संघाची धावसंख्या आहे ती 16. 1 विकेटच्या नुकसानामुळे चांगली धावसंख्याही म्हणता येईल थोडीशी खराब देखील म्हणता येईल आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत नागाव संघाची राहिली आहे. तिसरा षटक घेऊन येत आहे नागाव संघाकडून नवज्योत. वैयक्तिक तिसरं. नवज्योत तो सॅगी खेळतोय 6 या धावसंख्येवर आणि निखिल खेळतोय 8 या धावसंख्येवर. त्यावेळेस मात्र चांगला फटका होता. यष्टीरक्षक सज्ज होता परंतु लेगबाईच्या स्वरूपात एकदा पळून काढल्या. संघाची धावसंख्या 17. सामना थोडा मंद गतीने चालत असताना
कुठल्याही प्रकारचे मोठे फटके जास्तीच्या वेगाने खेळून देत नाही आहेत सध्या तरी नागाव संघ. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, फलंदाजाला काही समजलेलं नाही, फक्त बॅटच्या आतली कडा. त्याच दरम्यान एकदा पळून काढले आणि संघाच्या धावसंख्येत वाढ 18. पुढील चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू व्हाईट. नो +1 म्हणजे या 2 धावा ऍड केल्या जातील खात्यामध्ये आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. केली का रे ऍड? 20 ना 20. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका. नक्कीच निखिल याचे केले संपुष्टात. चांगला सेट झाला होता मैदानामध्ये, परंतु रिव्हर्सचा फटका म्हणजे माहीतच असेल तुम्हाला. 3 बॉल. अजून 3 चेंडू शेष. तिसऱ्या षटकाचे धावसंख्येला मात्र रोख लावलेला आहे. दरवाजे बंद केलेले आहेत वेताळ स्पोर्ट्स संघाचे धावांसाठी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर, किंवा गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. धावसंख्या स्थिर 20. 2 विकेटच्या नुकसानामुळे. वेगवान तेज तरार, एसटी रक्षक सज्ज आणि विकेटचं पतन. रोशन काय करतो बघू आता. तर पुढील टॅप, फलंदाज हुक, कडक. रोशन. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण देखील सज्ज होता. एकच धाव. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 21. 3 विकेटच्या नुकसानामुळे. कुठेतरी धावसंख्येला दरवाजे बंद केलेले आहेत. ते दरवाजे या हाणामारीच्या षटकामध्ये वेताळ स्पोर्ट्स संघाला हाणामारी करावे लागेल. दोन्ही फलंदाज धडधाकड आहेत. सॅगी दुसरा कोण आहे? दोन्ही सॅगी टाकले. एक रोजी आणि एक सागर. स्ट्राईकला आहे तो रोजी. चौथा गोलंदाज. यावेळेस मात्र सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. आता मात्र उशिराने आलेला हा चौकार आणि संघाची धावसंख्या 25 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस मात्र खोदून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धावाने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्येत वाढ 26. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज. सागर टू सॅगे. नवज्योत कान मंत्र देत असताना सागरसाठी. पुढे येऊन मारलेला फटका, सुंदर फटका आणि चेंडू निघून जाईल. 1 बाउंस. सीमा अंकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा जर बॅटमॅनने कुठून काढल्या तर एक फायटिंग स्कोअरकडे मात्र टीम वेताळ स्पोर्ट्स संघ दिसेल.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. पंचांकडे दात, पंच नाकारतायत. क्रिसमध्ये पोचलेच बॅटर आणि कुठल्याही प्रकारचे धाव नसणार. धावसंख्या स्थिर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 30. पुढे मारलेला फटका, सुंदर फटका. तेथे क्षेत्ररक्षण देखील सज्ज होता. फेकी देखील तेवढीच चांगली आणि कलेक्ट देखील चांगला केला आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येत वाढ 31. यावेळेस मात्र फसवा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू विकेट असणाऱ्या आणि 31 वर 4 गडी बाद अशी अवस्था टीम वेताळपाडा संघाची आणि जिंकण्यासाठी एक माफक असं आव्हान 32 धावांचं आव्हान टीम वेताळपाडा संघाने नागाव संघासमोर ठेवलेला. एक फलंदाजी मात्र काही चांगली करू शकला नाहीये, परंतु डिफेन्ससाठी भरपूर आहेत 32 धावा. बघूया गोलंदाज चांगले करतायत का. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ आहे. यानंतर होणारा सामना टॉस बॉक्स भूमी इंटरप्राइजेस आणि श्री समर्थ स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी यायचा नाणेफेक बॉक्स मध्ये भूमी इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आणि श्री समर्थ संघाचा कर्णधार. प्रथम फलंदाजी करत असताना टीम वेताळपाडा संघाने अपेक्षा पाहिजे अशी अपेक्षाच्या एक इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केलेला फलंदाजीसाठी. अल्पेश आउट. कोण आहे? सागर. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करत असताना टीम नागाव संघ सलामीचे सलामीवीर 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सागर. क्षेत्ररक्षणामध्ये देखील इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केलेला आहे. यानंतर होणारा सामना श्री समर्थ स्पोर्ट्स आणि भूमी इंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकी बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. प्लीज विनंती आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मॅच ऑन. वेताळ स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे सध्या तरी शांत दिसत असताना बॅटिंग लाईन थोडीशी खराब झाली. पहिला चेंडू हलक्या हाताने क्लिक केलेला आणि चौकार खातं उघडते टीम नागाव संघाचं. 32 धावांचा पाठलाग करत असताना नागाव संघ. यावेळेस मात्र वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने ऑफसाईडच्या दिशेने वळण घेतला आणि हा निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र सुंदर फटका. कुठल्याही प्रकारचा संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 8 या अंकावर. यावेळेस मात्र बॅटच्या आतली काढा आणि अजून एक चौकार. चार चेंडू फेकून झाले, 12 धावा खर्च करत असताना गोलंदाज सॅगी स्वतःवर नाराज आहे. क्षेत्ररक्षण साथ देत नाहीयेत आणि अजून एक चौकार.
विजेता पद मात्र कायम ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतायत का नागाव संघ, बघूया. लेग बाय च्या स्वरूपात एकदा पलून काढल्या. षटक समाप्तीचा इशारा आणि एक षटक समाप्तीनंतर नागाव स्पोर्ट नागाव संघाची धावसंख्या आहे ती 17. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही आहे. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि फक्त 15 धावेची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटची भविष्यवाणी अजूनही कोणी करू शकलेलं नाही आहे. इथून मात्र विकेट काढाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल वेताळ स्पोर्ट्स संघाला. परंतु अल्पेश याच्या बॅटमधून तब्बल 16 धावा निघालेल्या आहेत. चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये देखील केली आहे आणि या मॅचमध्ये देखील तीच फलंदाजी करत आहे. ह्यावेळेस मात्र एक आगल्या वेगळ्या ॲक्शनने क्लिक केला आणि त्याच दरम्यान एकदा पळून काढली. संघाच्या धावसंख्येत वाढ 18. वन बाउन्स सीमापार चौकार. सामना हलो का होईना परंतु थोडासा थंडावलेला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला पण अजूनही संघाची धावसंख्या 26. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, लालच दिली परंतु हा टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वलन घेतला. आणि मात्र समीकरण 14 चेंडू 6 धावेची गरज. एकदा पळून काढली. संघाची धावसंख्या 27 आणि एष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. जवळजवळ नाराज आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम. वेताळ स्पोर्ट जसा पाहिजे तसा खेळ झाला नाही आणि आपल्या फॅनला देखील निराश करत असताना. असो, क्रिकेट आहे, खेळामध्ये हार आणि जीत होत असते. एखादा संघ जिंकणार असतो आणि एखादा संघ हारणार असतो. नेहमीच प्रत्येक संघ जिंकत नसतो. श्री समर्थ इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार, श्री समर्थ स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि भूमी इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार. चला या नाणेफेकीसाठी. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. त्याच दरम्यान लेगबाजच्या स्वरूपात एकदा पळून काढली. इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे निखिलचा. सामना अजून संपलेला नाही आहे. 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूमध्ये 3 धाव्याची गरज आहे. सॉरी, यावेळेस मात्र चांगला फटका. कुठल्याही प्रकारचा क्षेत्र